नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सु ल खुटवड यांच्या नसत्या उचापती ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे वैतागवाणा छंद. अगं, आता समाज मला वेडा ठरवत असेल ना, ठरवू दे. पण एक दिवस असा येईल की आपला हा संग्रह बघण्यासाठी देशभरातलेच काय पण परदेशातल्या सुद्धा पर्यटकांच्या रांगा लागतील, रांगा. त्यावेळी तिकीट खिडकीवर पैसे मोजून मोजून तूच कंटाळून जाशील. नानासाहेब पांढरे आपल्या बायकोला सांगत होते, अहो, वाटेल ती दिवा स्वप्न बघू नका. तुमच्या त्या पणत्या, गाडगी, मडकी आणि रांजणांनी सगळं घर भरून गेलं आहे. घरात नीटपणे वावरता पण येत नाही आहे. साधी झाडलोट करणं अवघड झालं आहे. टेबलाचा ड्रॉवर उघडला की त्याच्यात आहेतच 15-20 पणत्या. बेडरूममध्ये जावं तर सगळीकडे मडक्यांची उतरंड आहे. गॅलरीमध्ये तर पाय ठेवायला जागा नाही आहे. जिकडे जावं तिकडे गाडगी, मडकी आणि भली मोठे रांजण. फडताळसुद्धा रिकामं नाही आहे. अहो, दुसऱ्यांच्या शोकेसमध्ये काय छान छान वस्तू असतात. आमच्याकडे काय गाडगी आणि मडकी. कधी काय अंगावर पडून फुटेल सांगता येत नाही. तुम्ही ती विकून तरी टाका, नाही तर दुसरीकडे त्याची व्यवस्था तरी करा. शांताबाई वैतागून म्हणाल्या, खबरदारा असं काही बोलशील तर. संत एकनाथांपासून शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळातली ती मडकी आणि रांजण आहे. तो माठ बघितलास का? माठ, त्यामध्ये एका कावळ्यानं तळाशी असलेलं पाणी वर येण्यासाठी छोटे छोटे दगड टाकले होते. प्राण्यांमधल्या अक्कल हुशारीचा पुरावा आहे तो. त्यातल्या छोट्या दगडांसकट मी जपून ठेवला आहे. ती घागर बघितली का? घागर. मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी असं म्हणून माकड, कोल्हा, ससा या प्राण्यांनी तिच्यावर उभं राहून आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. प्राण्यांमधल्या न्यायव्यवस्थेचा तो पुरावा आहे. आणि ती कावड दिसते ना, प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी या कावडीतलं पाणी एका गाढवाला पाजलं होतं. तोरणा गडावर शिवाजी महाराजांना रांजण भरून खजिना मिळाला होता ना, तो हा रांजण आहे. एवढा सगळा ऐतिहासिक ऐवज मी विकून टाकू? माझ्या मरणानंतर लोकांना माझ्या या संग्रहाचं महत्त्व पटेल. नाहीतरी जगात मोठ्या लोकांच्या बाबतीत हेच घडतंय. मृत्यूनंतर त्यांची खरी किंमत कळते. जन्मभर त्यांची हेटाळणीच होते. मला हे सगळं अपेक्षित आहेच, पण मी माझा छंद वाऱ्यावर सोडणार नाही. नानासाहेबांनी एका दमात ही वाक्य म्हटली. अर्थात त्यात विशेष काही नव्हतं. त्यांच्या घरात दर आठवड्याला हा संवाद 2 ते 3 वेळा ठरलेला असे. शांताबाईंनी त्यांच्या छंदाला नावं ठेवली की चावी दिलेल्या मोटारीसारखे नानासाहेबसुद्धा चार्ज होत असत आणि नव्या दमानं पुन्हा ते हा संवाद एका दमात म्हणत असत. मग थोडा वेळ शांताबाई गप्प बसत असत. खरं तर हा छंद लागून घेण्यामागे शांताबाई जबाबदार होत्या. कारण एवढी वर्ष नानासाहेब पुण्यात राहूनही ते कधी राजा केळकर संग्रहालयात गेलेले नव्हते. मात्र शांताबाईंनी त्यांना आग्रह करून मुलांच्या सुट्टीच्या दिवशी हे संग्रहालय बघण्याचा हट्ट धरला. विशेष पाहण्यासारखं काही नाही त्यात. जुन्या गोष्टी बघून स्वप्नरंजनात वेळ घालवणं माझ्यासारख्याला नाही परवडणार. असा पुणेरी सूरही त्यांनी 2-3 वेळा आळवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजानं ते तो संग्रह बघायला गेले आणि तो बघून त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. एका माणसाने हा एवढा मोठा संग्रह जमा केला आहे ह्याच्यावर त्यांचा विश्वासच बसेना. सगळं वस्तू संग्रहालय ते थक्क होऊन बघत बसले. त्यानंतर त्यांनी दिनकर केळकर यांच्याविषयीची माहिती गोळा केली. एक एक वस्तू जमा करण्यासाठी त्यांना किती आटापिटा करावा लागला होता हे वाचून तर केळकरांना सलाम ठोकला त्यांनी. आणि त्याच क्षणी ठरवलं की बास, आपण सुद्धा असाच एखादा संग्रह करायचा. सध्याचं युग हे स्पेशलायझेशनचं असल्यामुळे कुठल्या तरी एकाच गोष्टीचा संग्रह करायचा, त्यात मास्टरकी मिळवायची. मग कुठल्या गोष्टीचा संग्रह करायचा यावर ते गंभीरपणे विचार करायला लागले. शेवटी त्यांनी जुन्या काळातली मातीची भांडी जमवण्याचं ठरवलं. त्या काळातली माणसं पाणी कशानं प्यायची, तशीच ती कशात साठवून ठेवायची, ह्याबद्दलची जिज्ञासा त्यांच्या मनात निर्माण झाली. आपल्या संग्रहालयातून त्या काळच्या संस्कृतीवर प्रकाशझोत टाकता येईल असं त्यांनी ठरवलं आणि मग ते कामालाच लागले. कुठून कुठून मातीची भांडी जमा करायला लागले.
पुणे जिल्ह्यातल्या पाबळ इथे संताजी पळसुले यांच्याकडे मस्तानी वापरत असलेली नक्षीदार मातीची पिंकदाणी आहे अशी माहिती मिळाल्यावर नानासाहेबांनी थेट पाबळच गाठलं. थोरल्या बाजीरावानं मस्तानीसाठी पाबळमध्ये वाडा बांधला आणि तिला ही पिंकदाणी भेट म्हणून दिली होती. तिच्यावर बारीक अक्षरात प्रिय मस्तानीस, राऊकडून सप्रेम भेट असं कोरलेलं आहे हे संताजीनं सांगितलं. पण त्या पिंकदाणीवर एका ठिकाणी काहीतरी ओरखडल्यासारखं दिसत होतं, त्याशिवाय काहीही नव्हतं. हा मजकूर वाचण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज आहे. मोठ्या भिंगातनं बघितलं तर हा मजकूर वाचता येतो, पण त्यावरील अर्थासाठी इतिहास तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते असं संताजीनं सांगितलं. मस्तानीला पानाचा विडा खायची फार आवड होती. असं म्हणतात की ज्यावेळी ती पान खायची त्यावेळी त्याचा लाल रस तिच्या गळ्यातनं दिसायचा, इतकी ती गोरी पान होती. त्यामुळे साहजिकच त्या पिंकदाणीला ऐतिहासिक महत्त्व होतं. संताजींनी त्या पिंकदाणीची किंमत 50,000 रुपये सांगितली. पण नानासाहेबांकडे एवढे पैसे नव्हते. ते परत जायला लागले. मग त्यावेळी तुमच्याकडे किती पैसे आहेत ते सांगा, मग व्यवहाराला बसू असं संताजी म्हणाला. मग नानासाहेबांनी 20,000 रुपये सांगितले. त्यावेळी तोंड वाकडं करत संताजी तयार झाला. एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा तुमच्याकडे सुरक्षित राहील असं वाटतं, त्यामुळे मी एवढ्या कमी पैशात ही पिंक द्यायला तयार आहे असं तो म्हणाला. हडप्पा संस्कृतीतली मातीची भांडी तिरुअनंतपुरममधील एका माणसाकडे अशी माहिती त्यांना मिळाली. मग काय, ऑफिसमध्ये आठवड्याची सुट्टी टाकून नानांनी थेट तिरुअनंतपुरम गाठलं. तिथे त्या माणसाचा शोध घेण्यासाठीच 2 दिवस लागले. एका खुराड्यावाजा घरात तो माणूस राहत होता. त्यांनी मातीची जुनी भांडी नानासाहेबांना दाखवली. गळ्यात घालायच्या माळा, पाणी प्यायचं भांडं, पाणी साठवण्याचं भांडं, ओबडधोबड 2-3 दगडे अशा काही वस्तू त्याच्याकडे होत्या. हडप्पा संस्कृतीतली ही भांडी असल्याचं त्याने सांगितलं. ज्यावेळी हडप्पा आणि मोहनजोदडो या शहरांबाबतच्या माहितीसाठी उत्खनन चाललं होतं, त्यावेळी त्या माणसाचे पूर्वज तिथे मजूर म्हणून काम करत होते. त्यातल्या एकाने या सगळ्या वस्तू चोरून आणल्याचं त्या माणसाने शपथेवर सांगितलं. मातीच्या 2-3 भांड्यांवर इंग्रजीत हडप्पा असं लिहिल्याचं त्यांनी दाखवलं. पण त्या काळात इंग्रजी भाषा कुठे होती असा प्रश्न नानासाहेबांनी विचारला. त्यावेळी त्यांनी असंच काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन टाकलं. पण भांड्यांच्या रचनेवरनं ती जुन्या काळातली वाटत होती एवढं मात्र नक्की. नानासाहेबांनी 50,000 रुपये देऊन ती भांडी ताब्यात घेतली. संत एकनाथ महाराजांनी ज्या गाढवाला कावडीतून पाणी पाजलं ती कावडसुद्धा पैठणमधनं नानासाहेबांनी आणली होती. ती त्यांना 25,000 रुपयाला मिळाली होती. शिवाय तिथून पुण्यात आणण्यासाठी टेम्पोचा खर्च 10,000 झाला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरढोक या गावातून गोरा कुंभार यांनी स्वतःच्या हातानं बनवलेली काही गाडगी आणि मडकी गावातल्या एका माणसाकडे सापडली. त्यांनी 25,000मध्ये ती नानासाहेबांना दिली. तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे या गावातनं त्यांनी एक रांजण 15,000ला आणला होता. शिवाय प्रवास खर्च 3,000 झाला होता. अशा अनेक गोष्टी त्यांनी भरमसाठ मोल देऊन खरेदी केल्या होत्या. बरं, ही कावड, रांजण किंवा माठ हे त्याच काळातले हे दाखवणारा कुठलाही पुरावा संबंधिताकडे नसायचा. फक्त त्या गावातले 2-3 तसं म्हणतायत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागे. अर्थात नानासाहेबांचाही त्याला नाईलाज होता. कोणावर तरी विश्वास ठेवणं भागच होतं ना. नाहीतर भव्य वस्तू संग्रहालय उभारण्याचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना खूप आटापिटा करायला लागायचा. पोटाला चिमटा घेऊन ते या वस्तू खरेदी करायचे. साहजिकच संसाराकडे त्यांचं नेहमीच दुर्लक्ष झालं. या छंदापोटी त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. त्यामुळे शांताबाई अक्षरशः वैतागून जायच्या. बरं, काही बोलायला जावं तर भांडण ठरलेलं. अशीच काही वर्ष गेली. मुलीचं लग्न होऊन ती सासरी नांदायला गेली. मुलगा औरंगाबादला नोकरीनिमित्त स्थायिक झाला. त्यानं स्थायिक होण्यासाठी पुण्याऐवजी औरंगाबाद निवडलं. यामागे नानासाहेबांचा छंदसुद्धा कारणीभूत होता. पण अशा गोष्टींकडे त्यांनी नेहमी दुर्लक्ष केलं. नानासाहेबही कचेरीतनं निवृत्त झाले. त्यामुळे या छंदाला त्यांनी आणखीनच वाहून घेतलं. बरं, आता तर त्यांच्या हातात पैसे आणि वेळ दोन्ही मुबलक होतं. अहो, म्हातारपणासाठी पैसे राखून ठेवा, नाही तर सगळे घालवाल त्या गाडग्या मडक्यात असा दमही शांताबाई त्यांना द्यायच्या.
पण नानासाहेब नेहमीसारखं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. काही वर्षात शांताबाईंचं निधन झालं. मग नानासाहेबांना फार एकटं वाटायला लागलं. आपण एवढा मोठा संग्रह उभारला आहे आणि तो बघण्यासाठी जवळचं कोणी नाही, ही जाणीव त्यांना दिवसेंदिवस अस्वस्थ करायला लागली. वाढत्या वयाचा परिणाम म्हणा किंवा इतर काही म्हणा, पण घरभर अस्ताव्यस्त पडलेल्या पणत्या, गाडगी आणि रांजणांच्याकडे ते नैराश्यानं बघायला लागले. आपल्यानंतर या संग्रहालयाकडे कोण बघणार, ही काळजी त्यांना वाटायला लागली. हा संग्रह जमा करून घ्यावा आणि त्यापोटी आपल्याला दर महिन्याला ठराविक रक्कम द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी पुरातत्व खात्याकडे मांडला होता. पण ही मातीची भांडी सांभाळायचे तुम्ही आम्हाला पैसे द्या, असं तिथल्या अधिकाऱ्याने त्यांना सुनावलं. त्यानंतर ही मातीची भांडी मागण्याचं प्रदर्शनही त्यांनी मांडलं. पण तिकीट घेऊन काय हो, मोफतसुद्धा बघायला कोणी येत नव्हतं. मग मात्र त्यांनी मनावर दगड ठेवला आणि ही भांडी विकायची ठरवलं. त्यासाठी पेपरमध्ये जाहिरात दिली. काही लोक यायचे, पण भांड्यांच्या किमती बघून परतायचे. 15-20 दिवस असेच गेले. एकाही भांड्याची विक्री झाली नाही. मग मात्र त्यांनी लिलाव जाहीर केला. त्यात थोड्याफार माठांची आणि मडक्यांची विक्री बाजारभावाप्रमाणे झाली. नंतर 3 माठांवर 2 माठ आणि 2 गाडगी फ्री अशी योजना लावली. कुंभार आळीतल्या माठांपेक्षा कमी किमतीत लोक खरेदी करायला लागले. 10 दिवसांमध्ये घर बरंच रिकामं झालं होतं. या विक्रीतनं 4,300 रुपये त्यांना मिळाले. बाकीची मातीची भांडी कुंभारवाड्यात मोफत देऊन टाकली. स्वतःचं आणि कुटुंबाचं मन मारून त्यांनी लाखो रुपये खर्च करून हा संग्रह जमा केला होता आणि त्यातून त्यांना आज 4,000 रुपये मिळाले होते. जगात गुणवत्तेला किंमतच नाही, हे पालुप दिसेल त्याला ते ऐकवायला लागले. त्यामुळे समोरून नानासाहेब दिसले तरी लोक रस्ता बदलायला लागले. काही दिवसातच त्यांचं घर रिकामं दिसायला लागलं. आता फक्त एक मोठा रांजण राहिला होता. त्याची विल्हेवाट लावली की ते मोकळे होणार होते. त्यांच्या जीवावरचं मोठं ओझं हलकं होणार होतं. या रांजणाला चीर पडल्यामुळे तो खरेदी करायला कोणी तयार नव्हतं. दुसरं म्हणजे हा रांजण त्यांनी वेल्हे तालुक्यातल्या एका गावातनं घेतला होता. त्यासाठी 15,000 मोजले होते. या रांजणासाठी त्यांनी त्यांच्या बायकोचे म्हणजे शांताबाईंचे दागिने मोडले होते. त्यामुळे या रांजणावर त्यांचं विशेष प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी हा रांजण जिथनं आणला त्याच ठिकाणी ठेवायचा ठरवला. त्यासाठी त्यांनी एक टेम्पो भाड्याने घेतला आणि रांजण घेऊन ते तोरणागडाच्या पायथ्याशी एका झाडीत आले. रांजणाला शेवटचा नमस्कार करून ते प्रसन्न मुद्रेनं परतले. घरी आल्यावर त्यांना फार हलकं वाटायला लागलं. आता घरातली सगळी अडगळ बाहेर गेली होती. कित्येक वर्ष त्यांना घरात असं सफाईदारपणे वावरताच आलं नव्हतं. 8-10 दिवस असेच गेले आणि एकदा सकाळी सकाळी त्यांच्या घरासमोर टेम्पो थांबल्याचं बघून ते बाहेर आले. 4-5 जण टेम्पोतनं एक रांजण बाहेर काढत होते. त्यांच्याजवळ नानासाहेब गेले. नानासाहेब, संभाजी महाराज तोरणागडावर मुक्कामी असताना याच रांजणातलं पाणी प्यायचे. खास त्यांच्या एका मर्जीतल्या कुंभाराकडनं त्यांनी हा बनवून घेतला होता. अहो, यात वाळा घातलेलं पाणी इतकं थंड असायचं की त्यांना दुसरीकडचं पाणी अजिबात आवडायचं नाही बरं का. हा, आणि अशी नोंद आहे इतिहासात. रांजण सापडल्याबरोबर आम्ही तुमच्याकडे आलो बघा. टेम्पो बरोबर आलेला मानकोजी बोलत होता. या रांजणाचं फक्त 10,000 रुपये आणि टेम्पोचं भाडं फक्त 3,000 द्यायचं. फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे बरं का नानासाहेब. नानासाहेबांनी बघितलं तर काही दिवसांपूर्वी त्यांनी वेल्ह्याजवळ तोरणागडाच्या पायथ्याशी सोडून दिलेला तोच रांजण होता. त्याला गेलेल्या तड्यावरनं त्यांनी तो ओळखला. तोरणागडावर शिवाजी महाराजांना रांजण भरून खजिना मिळाला होता, तो हाच रांजण आहे असं सांगून याच मानकोजीनं 5-6 वर्षापूर्वी आपल्याकडनं 15,000 मिळवले होते हे त्यांना बरोबर आठवलं. आणि आज तोच रांजण घेऊन संभाजी महाराज याच रांजणातलं पाणी प्यायचे असं सांगून तो 10,000 मागत होता. त्याचं बोलणं ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला लागली. उचला तो रांजण, चला निघा इथनं फुटा. नानासाहेब त्यांच्या अंगावर ओरडले. ठीक आहे, फार महाग वाटत असेल तर 5,000 द्या. एक छदाम देणार नाही भामटे कुठले. नानासाहेबांनी आवाज चढवला. 3,000 तरी द्या. जाऊ दे 3,000, किमान गाडीचा खर्च तरी द्या. असं मानकोजी विनवून सांगायला लागला. त्यावेळी मात्र नानासाहेबांचा रागाचा पारा वर चढला.
त्यांनी शेजारी पडलेली काठी घेतली आणि ते मानकोजीच्या अंगावरच धावून गेले. नानासाहेबांचा हा रागरंग बघून चालत्या टेम्पोत उड्या टाकत चौघेही पळून गेले आणि नानासाहेब त्या तडा गेलेल्या रांजणाकडे हताश नजरेनं बघायला लागले.